तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय 82 वर्षाची जुनी परंपरा असलेले हिंद केसरी कोरेगाव मैदानला. मग नेहमीप्रमाणे आपली स्प्लेंडर घेतली आणि चला म्हणलं आता निघावं. कोरेगाव मध्ये आल्यावर आपल्याला हिंद केसरी मैदान कोरेगावची भली मोठी अशी कमान दिसली. कोरेगाव हिंद केसरी मैदानाच्या कमानीपासून आत घुसून लगेच मैदानावर पोहोचलो. मैदानावर आलेल्या लगेच गाडी लावून घेतली आणि चला म्हणलं आता मैदानाकडे जावं. आणि गाडी लावून मैदानाकडे जाताना आपल्याला द्वादशम हिंद केसरी बकासूर दिसला. आणि बकासूर गटाला पळायला जाणार होता म्हणून वैभव मामा बकासूरला पाणी करत होतं. बकासूरला पाणी करून झाल्यावर मोहित शेठ लगेच बकासूरला गटाला पळाय मैदानावर घेऊन चाललेलं. मी म्हणलं चला बकासूर बरोबर आता मैदानाकडे जाऊ. बकासूर बरोबर लगेच मैदानावर आल्यावर आपल्याला मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथुर दिसला. आणि बिंजोडचा बादशाह मथुरात मिलिंद शेठ पाटील यांचा बुंगा डॉनवर पळणार होता. चला म्हणलं आता बकासूर खाली पळाय गेलाय, आता बकासूरचा गट बघावा. गट बघाय उभं राहिलो तेवढ्यात बापूने झेंडा टाकला आणि गट सुटला. आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाडी तास पलटी होऊन मैदानाच्या बाहेर गेली. आणि आपल्या बकासूरला गटालाच हार पत्करावी लागली. आणि बकासूरचा गट झाल्यावर लगेचच बापूंनी भुंगा आणि मथुरचा गट सोडला. 35व्या गटात भुंगा आणि मथुरच्या गाडीला तुफान असं स्पीड लागलेलं. आणि अशा तुफान अशा वेगानं दोन्ही मुंबईच्या वाघांना गट पास केला. मथुरचा आणि बकासूरचा गट बघून झाल्यावर आपल्याला आपलं जीवाभावाचं फॅन फॉलोअर्स बी भेटलं.